अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन काँग्रेसनं भव्य मोर्चाचं आयोजन केलं। इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला। शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई द्या। शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चादरम्यान अनुराग ठाकूर यांचा निषेध सुद्धा व्यक्त करण्यात आला। माजी राज्यमंत्री आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सामील झाल्याचं पाहायला मिळालं। ते कॅश फॉर वोटच्या योजना घोषित करतायत, पण शेतकऱ्यांकडे बघायला तयार नाही आहे। आज सोयाबीनचा भाव 3500 ते 4000वर पडलेला आहे। मागच्या 2 वर्षाआधी ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला 8 ते 9000 भाव मिळत होता। सर्वात प्रमुख आमची मागणी आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। शेतकऱ्यांकडनं पूर्णपणे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं दुर्लक्ष होत आहे। दुसरा विषय आमचा महत्त्वाचा असा आहे की घरकुलाचे हप्ते मिळत नाही आहेत। घरकुलाला काल परवाच्या दिवशी या ठिकाणी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली। आत्महत्या ह्याच्यामुळे केली कारण त्यानं लोननी पैसे घेतले होते, दुसरे हप्ते भेटतील बा या आशेमध्ये तो होता। अशी परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे। हे जे सरकार बसलेलं आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये, हे सरकार शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते। आमच्या मालाला भाव नाही आहे, आमची कर्जमाफी झाली पाहिजे, हा अट्टहास आमचा आहे।